असं आहे की माझ्या आयुष्यातली ही माझी 25वी आमसभा आहे। ही वर्षातून एकदा आमसभा व्हावी अशा पद्धतीची नियमामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे। परंतु आता जवळजवळ राज्यामध्ये ह्या आमसभा आता पार पडताना दिसतच नाहीत। जवळजवळ ह्या आमसभा हा विषय संपुष्टात येतो की काय अशी भीती वाटते। परंतु मी मात्र ह्या आमसभेची परंपरा कायम सुरू ठेवलेली आहे। एकाच वेळेला जनता, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे एका व्यासपीठावर एकत्र येण्याचं हे एकमेव कारण आहे। ही एकमेव अशी सभा मीटिंग आहे की जिथे अधिकारी लोकांना डायरेक्ट उत्तरदायित्व ठरतात, लोकप्रतिनिधी जनतेला डायरेक्ट उत्तरदायित्व ठरतात आणि एक चांगल्या प्रकारची विकासाला गती मिळण्याच्या दृष्टीनं या आमसभेचा उपयोग होत असतो। म्हणून ती आपण प्रथा सुरू केली। जलजीवन मिशनच्या संदर्भात सर नाराजी व्यक्त केली होती। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडालेला आहे आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा पार बोजवारा उडालेला आहे। हे मी म्हणतो म्हणून नाही, तर शेवटी जे जलजीवन मिशन मंत्री आहेत गुलाबराव पाटील यांच्या दालनामध्ये मी मीटिंग घेतली आणि त्या ठिकाणी आपण हे पुराव्यानिशी आकडेवारीनिशी सिद्ध करून दाखवलं की जलजीवन मिशन ही योजना पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे। या योजनेमध्ये प्रचंड असा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, फार मोठी अनियमितता आहे, चुकीचं आहे, नियमबाह्य काम मोठ्या प्रमाणात आहे आणि काम कमी आणि पैशाची उचल मात्र खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। हे मी त्यांच्या मीटिंगमध्ये त्यांच्या देखत मी हे सिद्ध करून दाखवलं। त्याच्यावर त्यांनी मी एक मंत्रालयातून चौकशी समिती नेमतो म्हणून सांगितलं, परंतु ती चौकशी समिती नेमली नाही। त्याचं कारण बरक्या फणसाला म्हैस जामीन आहे। ते कसं आहे, विधान परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते। त्यांची मुदत कालच्या 31 ऑगस्टला संपलेली आहे आणि आमच्या 3 पक्षांच्या बैठकीमध्ये आता ती जागा काँग्रेसला द्यायचा आमचा निर्णय झालेला आहे। विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राहील आणि विधान परिषद विरोधी पक्षनेता हा काँग्रेसकडे जाईल आणि म्हणून अंबादास दानवेंची मुदत संपल्यामुळं ते काल माननीय उद्धव साहेबांना भेटले, विधान परिषद सभापती राम शिंदेंना भेटले आणि आज जर ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर ते स्वाभाविक आहे, कारण शेवटी हा निर्णय सरकारनेच करायचा असतो। संजय राऊत यांच्यावरती नाराज असल्यामुळे आपले बरेचसे आमदार हे एकनाथ शिंदेंच्या सोबत जाणार त्याचा दावा हे तुमाने केला आहे। मी तुमाने कोणते ओळखत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।